रक्षाबंधनसाठी मी Mishoवरून 2-3 सूट मागवले आहे आणि ते जरा मी नेहमीपेक्षा ना वेगळं काहीतरी मागवलंय. मी मोस्टली ना अनारकली मागवते. पण यावेळेस म्हटलं काहीतरी वेगळा पॅटर्न ट्राय करू. सो बघूया कसे दिसता आणि हां, तुम्हाला जर आवडले तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, की तुम्हाला कोणता ड्रेस आवडला जास्त आणि प्लस तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल ना, तर लिंक टाइप करायला विसरू नका कमेंटमध्ये. त्यासोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सो बघूया आता आपण की कसे सूट मी मागवले आहे. हा आहे फर्स्ट वाला आणि याच्यावर हा आहे फर्स्ट वाला आणि याच्यावरती पूर्ण असं मिरर वर्क दिलं आहे. हे बघू शकता. खूपच मस्त वाटतंय. हा आणि याच्या बॉटमला ना ये- आणि याच्या बॉटमला हे असं कवडी लावलेल्या आहे ते पण खरंच खूप भारी वाटतंय आणि हा ए लाईन कुर्ता सेट आहे तर घातल्यावरती असा दिसतोय खरंच खूप मस्त वाटतोय आणि त्यासोबत ना खूप मोठी अशी ओढणी पण आहे. खूपच मोठी ओढणी आहे. खरंच खूप भारी वाटतोय आणि एकदम क्लासी वाटतोय माहिती का? काहीच जास्त करायचं नाही आणि मिनिमल लुकमध्ये पण खूप सुंदर दिसतोय. सो मी तुम्हाला दाखवते. खूप छान वाटतोय. खरंच खूप भारी वाटतोय आणि ना असा एकदम सिंपल, छान, सोबर लूक आहे आणि हाच तो ड्रेस ज्याचा अजिबात रिव्ह्यू अवेलेबल नव्हते Mishoवरती. पण लिटरली खरंच खूप सुंदर आलेला आहे. क्रेप त्याचं कपडा आहे, क्रेप टाइपमध्ये आहे आणि खरं एकदम भारी वाटतोय. सेकंड ना फारसी पॅटर्नमध्ये आहे. सो मी तुम्हाला दाखवते. हा पण असा लाईट कलरमध्येच ऑर्डर केला आहे. कारण माझ्याकडे खूप जास्त असा डार्क कलर आहेत. सो मी ह्यावेळेस ना म्हटलं, की लाईट कलर असंच आपण पेस्टल कलर यूज करूया. ही याची पॅन्ट आहे आणि ही ओढणी आहे. याच्यावरती पर्ल वर्क आहे आणि हा कुर्ता आहे. सो याच्या पण बॉटमला यांनी असं वर्क दिलेलं आहे. तर हा आहे सेकंड वाला आणि फोटोमध्ये जेवढा भारी वाटत होता ना, तेवढा वाटत नाहीये. मला लूक वाईज अजिबात आवडला नाहीये. मटेरियल खूप छान आहे त्याचं. लायनिंग आहे, पॅन्टला पण लायनिंग आहे आणि कुर्तीला पण लायनिंग आहे. पण मला असं लूक वाईज अजिबात नाही आवडला आणि ओढणी पण अशी खूपच बल्की आहे. सो मला एवढा काही खास नाही वाटला. बट वर्क छान आहे, असं मस्त. एम्ब्रॉयडरी आहे, सिक्वेन्स वर्क आहे आणि ओढणीवरती पर्ल वर्क आहे आणि एम्ब्रॉयडरी पण आहे. बट मला असा लूक वाईज नाही आवडला. पॅन्टला खाली कॅनव्हास दिली आहे. पॅन्टला खाली कॅनव्हास दिली आहे. पूर्ण पॅन्टवरती वर्क आहे. बट नाही आवडला मला. ठीक आहे. सो आपण हा स्किप करू शकतो. नाही आवडला. सो हा ड्रेस आहे गरारा पॅटर्नमध्ये आणि याचं पूर्ण असा टॉप जो आहे ना पर्लने यांनी भरलेला आहे. एम्ब्रॉयडरी पण आहे. पण मला ओकेच वाटला कारण ना म्हणजे खूप जास्त डीप नेक आहे आणि तो सारखा असा उतरतोय. याला त्यांनी ओढणी अशी दिलेली आहे. छान वाटत आहे पण नाही आवडला मला. याचा पॅन्टचा घेर पण खूप चांगला आहे. सो धिस इज पॅन्ट. ह्याचं असं पूर्ण असं वर्क दिलेलं आहे. चांगलं वर्क केलेलं आहे. पण हे पॅन्टचा घेर आहे. तर मला ओव्हरऑल नाही आवडला हा. तो मी हा परत रिटर्न करणार. हा एक आहे. हा सेम ड्रेस ना मी मिंत्रावरती 2,000 रुपयाला पाहिलेला आहे. पण हा Mishoवरती ना मला कमी प्राईसमध्ये भेटला आहे आणि छान वाटतोय मस्त असा रक्षाबंधनसाठी पण छान आहे आणि हा हळदीच्या फंक्शनसाठी पण आपण यूज करू शकतो. थोडंसं असा राजस्थानी सारखा फील देतोय. पूर्ण असं गोल आहे हा आणि पॅन्ट आहे. सिगरेट पॅन्ट सारखंच आहे. या ड्रेसच्या ना बाहीवरती खरंच खूप छान वर्क आहे. गोटापट्टीचं आणि सिक्वेन्सचं प्लस एम्ब्रॉयडरीचं वर्क. ओव्हरऑल असं वाटतं की राजस्थानी थोडासा टच आहे. मिरर वर्क आहे आणि नेकच्या आजूबाजूला पूर्ण त्याचं एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे. सो खरंच खूप मस्त दिसत होता. तर तुम्हाला कोणता ड्रेस आवडला ते मला सांगा. तोपर्यंत बाय.